नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मंगल सुरेश साठे आपल्या सर्वांचे गर्भसंस्कार एक नवीन पाऊल ह्या अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमामध्ये जो की आदरणीय कलेक्टर सर आणि आदरणीय मोक्षदा पाटील मॅम यांच्या मार्गदर्शनाने सुरू झालेला आहे. यामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज 9वे पुष्प आहे. गर्भसंस्कार या आपल्या आवडत्या विषयामध्ये आज मी तुम्हा सर्वांसमोर सादर करणार आहे स्तनपान या विषयाबद्दल विशेष माहिती. गर्भसंस्काराबद्दल विशेष माहिती आपण यापूर्वीच्या 8 सेशन्समध्ये घेतलेली आहे. यामध्ये आपण बीजसंस्कार, गर्भसंस्कार आणि बालसंस्कार या 3 विभागामध्ये याची मांडणी करू शकतो. आजचा आपला जो स्तनपान विषयीचा भाग आहे तो स्पेशली बालसंस्कारामध्ये मोडतो, म्हणजे यामध्ये गर्भसंस्काराचा पुढचा भाग समावेशित केला जातो. स्तनपान हा स्त्रीच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. मला एक उदाहरण सांगा. म्हणजे आपल्या घरात जर पाहुणे येणार असेल, आपल्या सर्वांना माहिती आहे की एक छान म्हण ती म्हणजे अतिथी देवो भव. आपल्याकडे पाहुणे येणार असतील तर आपण किती तयारी करतो बरं, हो की नाही? म्हणजे ग्रॉसरीज असू देत, घरातलं डेकोरेशन असू देत किंवा इतर सगळ्या गोष्टी असू देत, आपण अगदी प्रत्येक गोष्ट दोन-दोनदा निरखून पाहून त्या गोष्टींचा आपण मांडणी करतो, आखणी करतो किंवा वेगवेगळे जे काही डिशेस आपण बनवणार आहेत ते स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतो, त्या सजवण्याचा प्रयत्न करतो. मग आपल्याकडे एक नवखा पाहुणा किंवा जेव्हा आपल्याकडे एक बाळ येणार आहे, तो आपल्यासाठी जो काही अतिथी स्वरूपात येणार आहे, अतिथी आपल्यासाठी देव आहे, तर हा बाळ आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे. मग त्याच्या आगमनाच्या पूर्वीपासूनच आपल्याला तयारी करायला नको, हो की नाही? मग स्तनपान म्हणजे काय? तर आईचं असं गिफ्ट जे ती स्वतःला आणि बाळाला देते. प्रामुख्याने जेव्हा आईचं स्तनपानाच्या स्वरूपात मिळणारं हे जे गिफ्ट आहे, हे जे आहार आहे, ज्याला आपण बाळाचा संपूर्ण आहार म्हणतो, त्याने बाळाचा सर्वांगीण विकास होणारा असतो. आपण फक्त केवळ नावापुरताच 1 ते 7 ऑगस्ट हा जो ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला जो आपला आठवडा साजरा करतो, जागतिक स्तनपान दिवस म्हणून किंवा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून, तो फक्त नावापुरता नसून त्याच्या पुढे जाऊन आज आपण काही गोष्टी शिकणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एका छोट्याशा स्पर्मपासून आणि एका छोट्याशा ओव्हमपासून जेव्हा हे स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचं मिलन होतं आणि एक फिटस बनतं, तिथून बाळाचा प्रवास सुरू होतो, तो 3.5 किलोच्या एका प्रतिकृतीपर्यंत. मग हे हे जे बाळ आहे हे एक मिरॅकल नाही का? नक्कीच मिरॅकल आहे. मग ह्या मिरॅकलाचं, ह्या जादूरूपी या बाळाचं जेव्हा या विश्वात आगमन होईल, तेव्हा त्याला पहिला जो काही आहार मिळणार आहे तो म्हणजे आईचं स्तनपान. ही एक कला आहे निश्चितच. हो, ब्रेस्ट फिडिंग इज ॲन आर्ट. कला आहे ही स्तनपानाची. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या पाहुण्यासाठी एवढी जर तयारी करत असू तर आपल्या बाळासाठी किती तयारी करायला हवी? नक्कीच. म्हणूनच स्तनपान हा विषय आपण गर्भसंस्कारमध्ये मोजतो. म्हणजेच गर्भसंस्कार करत असतानाच आपल्याला स्तनपानाच्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्या. जेव्हा आपल्याला आपले आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर सगळ्या काही माहिती देत असतात स्तनपानाबद्दलच्या, त्या तर निश्चितच महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याही पुढे जाऊन रिसर्च काय सांगतो, याहीपेक्षा गर्भसंस्कार काय सांगतं या बाबतीत हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. याला कला का म्हणावी? कारण हे काही आपलं फक्त बाळाला आहार देणं आणि बाजूला होणं असं नाही, तर बाळ जे काही आपल्या संपर्कात राहणार आहे तेव्हा या संपर्कादरम्यान आपल्याला आपल्या विचारांची सुद्धा त्या बाळामध्ये देवाणघेवाण करायची आहे. ती कशी करायची आहे ते आपण पुढे बघू. बरं, ही विचारांची देवाणघेवाण का करायची आहे? एक फॉरेनमध्ये रिसर्च झालेला आहे. सध्या मॉडर्न फिटल सायकोलॉजी म्हणून एक नवीन ब्रँच विकसित होत आहे. यामध्ये काय अभ्यास केला असतो बरं? म्हणजे जवळपास एका 80 ते 90 जणांचा सर्वे करण्यात आला आणि त्यामध्ये त्यांचा पूर्ण जवळपास 70 ते 80 वर्षापासूनचा हा सर्वे आहे. त्याच्यामध्ये असं बघण्यात आलं की कुठल्या व्यक्तींनी किती दिवस स्तनपान केलं आणि त्यांचा जो काही प्रोग्रेस, लाईफचा प्रोग्रेस किती ठरवण्यात आला किंवा किती झाला, हे सगळं त्या माणसांनी केलेल्या त्यांच्या आईच्या स्तनपानाच्या रूपात मोजण्यात आलं. म्हणजे ज्या बाळांनी अधिकाधिक स्तनपान केलं होतं, वयाच्या 2 वर्षापर्यंत स्तनपान केलं होतं, त्याच्यामध्ये काही जणांनी तर वयाच्या 5 वर्षापर्यंत स्तनपानाचा अनुभव घेतला होता, मग अशा बालकांचा विकास हा जास्त प्रमाणात आढळण्यात आला. म्हणून याला आपण लाईफ लाँग बॉन्ड असं म्हणतो. कारण जेव्हा एक व्यक्ती जन्मास येते तेव्हा पूर्ण आयुष्यभरासाठीचं तिचं जे खाद्य असतं ते स्तनपानापासून सुरू होतं आणि हे खाद्य एका वैचारिक विचारातून किंवा वैचारिक देवाणघेवाणीतून बनत असतं. मग आपण बघूया प्रेग्नन्सी म्हणजे काय.
हे बघा, प्रेग्नन्सी म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की रेग्युलर चेकअप्स करा किंवा व्यवस्थित आहार घ्या, तुम्ही वेळच्या वेळेवर जेवण करा, आराम करा आणि डॉक्टरांच्या व्हिजिट्स करा. पण याही पुढे जाऊन काय आहे, स्तनपान का महत्त्वाचं आहे किंवा गर्भसंस्कार का महत्त्वाचे आहे? तर याच्यामध्ये येतात त्या गोष्टी म्हणजे मेडिटेशन, योगा, आई आणि बाळाचं बॉन्ड, आहार तर येतोच, निश्चित आरामही येतो आणि एन्व्हायरमेंटही येतं. म्हणजे जेव्हा बाळ गर्भाशयात वाढत असतं, तेव्हा त्यातलं आतलं वातावरण कसं आहे, बाळापासून आईपर्यंत जी गर्भाची नाळ जोडल्या गेलेली असते, त्यामध्ये कुठले विचार बाळापर्यंत पोहोचत आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. आपल्याला या आधीच्या स्लाइड्समध्ये किंवा या अगोदरच्या प्रेझेंटेशन्समध्ये डॉक्टर मेघा जोगदंड मॅडमनी स्तनपानाच्या वेगवेगळ्या स्थिती किंवा वेगवेगळ्या अनुभव किंवा वेगवेगळ्या पूर्ण स्तनपानाबद्दलची डिटेल माहिती आपल्याला दिलेली आहे. आपल्याला सगळ्या पद्धती माहीत आहेत, आपल्याला बाळाचं बॉन्डिंग माहिती आहे, आपल्याला शरीरामध्ये वेगवेगळे होणारे जे काही अनुभव आहेत, जसं की जी वर असते, प्लासेंटा असतो तो लवकर पडतो किंवा मग बाळाला पहिलं दूध चिकाचं दूध द्यावं किंवा बाळाला कसं पकडावं, बाळाला कशी अंघोळ घालावी, बाळाची काळजी कशी घ्यावी, याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन या अगोदरच्या सर्व सेशन्समध्ये देण्यात आलेली आहे. परंतु स्तनपान हा जो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, तो आपण गर्भसंस्कार थ्रू कसा विकसित करू शकतो, हे आपण आज पाहूया. यामध्ये आता पुढचा मुद्दा येतो की आहार. मग आपण बाळाचा जो आहार बघतो तो म्हणजे फक्त स्तनपान. मग बाळंतिणीचा आहार काय असावा, तर सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे एक साधा सुपाच्य आहार असतो. जसं की इतर आपण गर्भिणी अवस्थेमध्ये किंवा जेव्हा मुली प्रेग्नंट असतात तेव्हाच्या अवस्थेमध्ये जो आहार असतो तोच आहार आपल्याला पुढे कंटिन्यू ठेवायचा असतो, परंतु तो साधा सुपाच्य संतुलित आहार असायला हवा. आणि या आहारामध्ये जेव्हा बाळाचे दूध वाढण्याचा आहाराचा समावेश होतो, तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा समावेश होतो. म्हणजे अळीवचे प्रमाण वाढवणे, खसखशीची खीर वाढवणे किंवा मग पातळ पदार्थ घेणे, दूध घेणे, शतावरीसारखे वेगवेगळे कल्प घेणे, यासारख्या औषधी द्रव्यांचा देखील समावेश होतो. परंतु याही पुढे जाऊन आपल्याला काय शिकायचं आहे, तर एक जे मातृत्व, अनमोल अशी मातृत्वाची जी देणगी आहे बाळ होणं म्हणजे, ती देणगी आपल्याला कशी नॅचरली विकसित करायची आहे, ते आपण यामध्ये बघणार आहोत. आपला जो नियमित आहार असतो तो प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, वेगवेगळे पदार्थ, भाजीपाला किंवा वेगवेगळे व्हेजिटेबल्स, हे सगळं तर आपल्याला माहितीच आहे, कारण आपल्या डाएटची आपल्यापेक्षा आपल्या घरच्यांनी जास्त काळजी घेतलेली असते. परंतु याच्यासोबतच जे काही संस्कार बाळापर्यंत पोहोचणार आहेत या आहारामध्ये, म्हणजे की मी तर गर्भसंस्काराच्या याच्यामध्ये जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा स्पेशली ग्रामीण भागामध्ये जाताना हे लक्षात येतं की आपण एक विशिष्ट संस्काराने ते बनवल्या गेलं पाहिजे, म्हणजे विशिष्ट विचारांनी सुद्धा ते बनवल्या गेलं पाहिजे. जर तुम्ही प्रामुख्याने बघण्यात येणाऱ्या गोष्टी ज्या असतात की तुम्ही टीव्ही बघत बघत स्वयंपाक करता किंवा तुम्ही इतर कामे करत करत स्वयंपाक करता किंवा वादग्रस्त वातावरणामध्ये जेव्हा स्वयंपाक करता, तेव्हा हे जे इतर घटक असतात या घटकांचा हवा तेवढा इफेक्ट तुमच्या शरीरावर होणार नाही आणि तुमच्या शरीरावर नाही झाला म्हणजे बाळावरती सुद्धा होणार नाही, कारण त्या आहारामधून ते गुण बाळाला जाणार आहेत. बाळाला हे माहिती नाही की तुम्ही काय विचार करताय, काय चांगलं काय वाईट हे तुम्ही बाळाला शिकवणार आहेत. एका सिरियलमध्ये जर वादग्रस्त विधानं असतील किंवा तिथे रागद्वेषाचं प्रमाण वाढत असेल आणि तुम्ही ती सिरियल बघत असाल, तर तो भाव तुमच्या मनातला वाढणार आहे. तुम्ही जर तो आहार बनवत असाल तो त्या आहारात उतरणार आहे आणि त्या आहारातूनच तुमच्या बाळाला जाणार आहे. मग का बरं बाळ चिडचिडं नाही होणार, मग का बरं बाळ उत्तेजित नाही होणार? आपण कॉमनली म्हणतो, एक सर्रास बघण्यात येणारं उदाहरण म्हणजे ह्या बाळाला फार मोबाईल लागतो, पण याचं कुठंतरी कारण हे असतं की आईने सुद्धा जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा मोबाईल जास्त बघितलेला असतो. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आणि हे सध्या दिसतंही आहे की आपल्याला जे काही आई वागेल, बोलेल तेच ते बाळसुद्धा करेल. आता यामध्ये मग आपल्याला स्पेशली आहाराचं मी जेव्हा तुम्हाला सांगितलं, तर मग ह्याच्याकडे प्रामुख्याने आपल्याला काय लक्ष द्यावं लागतं, तर एक सायंटिस्ट होता मसरू इमोटो. ह्यांनी काय केलं की 2 पाणी ठेवले, म्हणजे एक साधंच मिनरल वॉटर घेतलं त्यांनी, पण एका त्यांनी पाण्याला पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स दिले. म्हणजे थँक यू की तू खूप छान आहे आणि तू आमचं जीवन आहेस. पाणी म्हणजे जीवन, तसंच दूध म्हणजे अमृत. मग आपण जर हा रिसर्च जर आपल्या बाळाच्या दुधाशी कंपेअर केला तर ह्याचं रिझल्ट बघा काय होतो. आणि दुसरं एक त्यांनी साधं पाणी किंवा मिनरल वॉटर घेतलं आणि त्याला फक्त निगेटिव्ह व्हायब्रेशन्स दिले, म्हणजे की हे पाणी घाण आहे, हे म्हणजे निगेटिव्ह जे आपल्या मनामध्ये जे वाईट विचार आले ते त्यांनी
त्याला देत गेला. मग ह्याच्यानंतर त्यांनी मायक्रोस्कोपिक स्टडी केला, म्हणजे जो काही मायक्रोस्कोप असतो त्याच्यामध्ये बघितलं त्यांनी. मग त्याच्यामध्ये ज्याला त्यांनी चांगलं म्हटलं होतं त्या पाण्यामध्ये क्रिस्टल्स निर्माण झाले आणि ज्याला त्यांनी वाईट म्हटलं होतं त्याच्यामध्ये ही अशी गढूळता निर्माण झाली. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर पाण्यामध्ये हे एवढे बदल होऊ शकतात तर आपल्या विचारांनी, आपल्या आईच्या विचारांनी बाळाच्या दुधामध्ये किती बदल होतील? तर नक्कीच होतील. मग आपल्याला जर बाळाला हिऱ्यासारखं, डायमंडसारखं दूध, एक संस्काररूपी दूध द्यायचं असेल तर आपल्याला स्तनपानाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मग सायन्स काय म्हणतं? प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन हे जे संप्रेरक असतात, हे हॉर्मोन्स असतात. मग याच्यामधून जे काही त्यांचं जे चक्र फिरत असतं त्यामुळे मिल्क प्रोडक्शन म्हणजे दुधाची निर्मिती आणि दुधाची उत्पत्ती होऊन ते बाहेर फेकल्या जाणं, ह्या 2 गोष्टी होत असतात. पण मग ह्या कशाने होतात? तर मेन आहे पॉझिटिव्ह फीडबॅक. चांगल्या विचारांची जी काही उत्पत्ती असते त्याला आपण पॉझिटिव्ह फीडबॅक असे म्हणतो. मग ही चांगल्या विचारांची उत्पत्ती जेव्हा बाळ आईच्या संपर्कात येईल तेव्हा जी काही विचारांची उत्पत्ती होणार आहे ती आईच्या ब्रेनपर्यंत जाणार आहे, जिथं हायपोथॅलॅमस आहे तिथे एक ग्रंथी असते. मग तिथून ती आईच्या रक्तामध्ये जाऊन जे काही निप्पल आहे त्या निप्पल थ्रू किंवा रक्तवाहिन्यांथ्रू आणि वेगवेगळ्या ग्लँड्स थ्रू, वेगवेगळ्या नळ्यांथ्रू ती जी काही दुधाची निर्मिती आहे ती आईच्या निप्पलपर्यंत जाणार आहे आणि बाळाचा स्पर्श झाल्यानंतर ते दूध बाळाच्या मुखामध्ये जाईल आणि बाळाला तृप्तीचा अनुभव येईल. हे झालं सायंटिफिक व्ह्यू. पण मग ही जी पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, हा जो पॉझिटिव्ह संपर्क आहे आईचा, हा फक्त आई आणि बाळ हे दोघंच जण बनवू शकतात एकमेकांच्या विचारांनी. आणि हा विचार आपल्याला बाळ झाल्यानंतर करण्यापेक्षा बाळाच्या होण्याच्या आधीपासूनच करायचा आहे. म्हणून हा भाग गर्भसंस्कारमध्ये आपण समावेशित केलेला आहे. स्तनपानाबद्दल वेगवेगळे आपण स्लोगन ऐकतो, वेगवेगळे आपण माहितीपट ऐकतो, वेगवेगळे आपण पथनाट्य पाहतो. म्हणजे काय की शिशु के पोषण का आधार है, माँ का दूध ही सर्वोत्तम आहार है. म्हणजे काय की हा जो आहार आहे, आई जो आहार ग्रहण करेल त्यापासून बनणारा बाळाचा जो आहार आहे तो किती श्रेष्ठ आहे. मग तो कुठल्या वातावरणात आपल्याला द्यायचा आहे बाळाला? हे म्हणजे गर्भसंस्कार. मग कुठल्या वातावरणात? फक्त बाळाला भूक लागली, बाळ रडतंय, मग दूध दिलं म्हणजे मग बाळाचं पोट भरलं, इथंच हे शास्त्र संपत नाही. याच्या पुढेही जातं की तुमच्यामधून लव आणि केअर बाळाला मिळणार आहे, तुमच्यामधून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स बाळाला मिळणार आहेत. जर तुम्ही रागारागात, तुम्ही तावातावात बाळाला दूध पाजलं तर ते बाळ रागीट आणि क्रोधी होणार आहे. जर तुम्ही दूध पाजताना बाळाला सांगितलं नाही किंवा बाळ पोटात असताना तुम्ही त्याला जागरूक नाही केलं की बाळा, ही दिवस आहे, हा रात्र आहे, तुला वेळेवर उठायचंय, तुला वेळेवर झोपायचंय, मी ही कामे करणार आहे आणि तुला या वेळेपर्यंत आराम करायचा आहे, मी तुला योग्य वेळी तुझा आहार देणारच आहे. शंका का बरं? शंका येणं योग्य नाहीच. एखादे पाहुणे घरी आपल्याला येणार असतील तर आपल्याला कधी शंका येते की हे पुरणार आहे, हे पुरेल की नाही? आपण किती मनसोक्तपणे त्यांना तृप्त करून सोडतो. मग ह्या बाळाला माझा आहार कमी पडेल ही शंका का बरं? ह्या बाळाला योग्य आहार मिळणार नाही, माझं दूध कमी पडेल ही शंका का? ही शंका येणारच नाही जर तुम्ही गर्भसंस्कारमध्ये स्तनपानाची काळजी घेईल. स्तनांमध्ये जी दुधाची उत्पत्ती होत असते ती 3ऱ्या महिन्यापासूनच होते. म्हणजे संप्रेरकांच्या ॲक्शन्समुळे ही उत्पत्ती ही 3ऱ्या महिन्यापासून होत असते. मग स्तनपानाची स्वच्छता ही तेवढीच महत्त्वाची असते. म्हणजे जेव्हा ही उत्पत्ती होत असते तेव्हा जे तुमचा समोरचा भाग असतो त्याला निप्पल असे म्हणतात किंवा तुमच्या भाषेमध्ये बोंडशी असे म्हणतात. मग त्याला नियमितपणे स्वच्छ करणं, त्याच्यावरचा जो थर आहे तो व्यवस्थित काढलं की मग बाळ जेव्हा बाहेर येतं, आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर जेव्हा आईचा स्पर्श त्याला होतो तेव्हा आईला दूध बाळाला द्यायला कुठलीही अडचण येणार नाही, कारण तुम्ही पहिलेपासूनच त्याला स्वच्छ केलेलं आहे. पण जर तुम्ही त्याला पहिलेपासून स्वच्छतेची काळजी नाही घेतली तर ती बोंडशी किंवा तो जो स्तनांचा अग्रभाग आहे तो तिथे इन्फेक्टेड होईल आणि वेगवेगळे त्याला आजार होऊन किंवा इन्फेक्शन होऊन बाळाला ते उशिरा देण्यात येईल. कारण आपण जे दूध म्हणतो की जे मिल्क आहे, तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण त्याच्यात जास्त आहे किंवा जे नंतर आधी घट्ट चीक येतो मग पातळ बनतं, हे तुम्हाला हवं तसं तुमचं शरीर बनवतं. बाळाला हवं तसं दूध, बाळाला हवे तसे घटक शरीरामध्ये बनत असतात. त्याला स्पेशली तुम्हाला विशिष्ट काहीही करावं नाही लागत. आणि आपण म्हणतो की सर्रास डॉक्टरांना म्हटलं जातं की बाळाला दूध नाहीये मग आम्हाला ही औषधी द्या, ती औषधी द्या. त्याहीपेक्षा तुमचा कॉन्फिडन्स आधी वाढवा. तुमचा जो काही आत्मविश्वास आहे तो वाढवा की माझं दूध आहे, माझं बाळ आहे, माझ्या बाळाला माझं दूध कमी पडूच शकत नाही.
का कमी पडेल? मी पहिलेपासूनच सगळी तयारी केलेली आहे. मला सगळ्या काही ह्या गोष्टी माहिती आहेत. बाळाला घ्यावं कसं? बाळाला दूध कधी द्यावं? आजकाल डॉक्टरही आग्रह करतात, की डिलिव्हरी झाल्या लगेच आईचा स्पर्श बाळाला होऊ देतात आणि या स्पर्शामुळे ऑक्सिटोसिन नावाचा जो हार्मोन सिक्रेट होतो, त्याने प्लासेंटाही लवकर बाहेर पडतो. आईला दूधही लवकर यायला लागतं आणि बाळाची भूक शांतही होते. बाळाची भूक, तहान, एक शांतता ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची आईमध्ये क्षमता असते. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. जेव्हा प्रेग्नन्सी डिटेक्ट होते किंवा आपल्याला UPT किटवर 2 लाईन दिसतात, तेव्हा आपण म्हणतो की प्रेग्नन्सी आहे. पण ही प्रेग्नन्सी आपल्याला त्याच्या आधीपासूनच 1 महिन्याच्या आधीपासूनच आपल्याला ती प्रेग्नन्सी राहिलेली असते. तोपर्यंत बाळाचं चांगलं छोटंसं असं आपल्या खसखशीच्या दाण्याएवढं किंवा मोहरीच्या दाण्याएवढं बाळाचं रूपांतर झालेलं असतं. म्हणजे तुम्ही अनभिज्ञ असता. बाळाचा विकास व्हायला, बाळाची वाढ व्हायला सुरुवात झालेली असते आणि तुम्ही एकदम अनभिज्ञ असता, की मला हे हे जे आहे हे मला आत्ता कळतंय. 2 रेषा आत्ता आलेल्या आहेत, पण त्याच्या आधीपासूनच बाळाचा तुमच्या उदरात प्रवेश झालेला आहे. मग हा प्रवेश झालेला असतो. मग आम्ही गर्भसंस्कारामध्ये नेहमी ग्रामीण भागातल्या मुली फारसा मोबाईल वापरत नाहीत. तरीसुद्धा आजकाल मोबाईल वापरण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे. म्हणून हा मुद्दा मला मुद्दामून तुमच्यापर्यंत सांगायचा आहे, कारण हा स्तनपानाचा अत्यंत जवळचा विषय आहे. तुम्हाला जेव्हा कळतं की प्रेग्नन्सी आहे, मी तर हे सांगेल की तेव्हापासून पुढचे 1000 दिवस मोबाईल वापरू नका. फक्त कॉल रिसीव्ह करणे, कॉल ठेवणे आणि फार तर तुम्हाला जर गर्भसंस्कारचे काही गीत ऐकायचे असतील किंवा म्युझिक ऐकायचं असेल, तर ते तुम्ही वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये ब्लूटूथवर किंवा टीव्हीवर लावून देऊ शकता किंवा ऑडिओ तुम्ही फक्त ऐकण्यापुरता मोबाईलही वापरू शकता. कारण या मोबाईलमध्ये एकतर अल्ट्राव्हायोलेट रेज पण असतात आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा हा मोबाईल बघता, तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती तुमच्या मेंदूमध्ये साचत जाते. मग ही वेगवेगळी माहिती जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये साचत असते, तेव्हा ते व्हायब्रेशन्स तुमच्या मनामध्ये खेळत असतात आणि जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजता, तेव्हा तीच विचार प्रवृत्ती बाळामध्ये जाते आणि बाळामध्ये तीच विचार प्रवृत्ती गेल्यामुळे आपलं बाळही जेव्हा दूध पितं त्याच्यानंतर ते तेवढं समाधानी होईल की नाही हे आपण सांगू शकत नाहीत. हे कॉमनली बघायला जातं, की एकीकडे आपण बाळाला दूध देतो आणि एकीकडे आई मोबाईल बघते. मग त्या मोबाईलमध्ये कधी कुणाचा श्रद्धांजलीचा मेसेज असतो, कधी कुणाचा आनंदाचा असतो, कधी दुःखाचा असतो. मग हे आपला जो मेंदू असतो, तो तर नेहमी सक्रिय आहे आणि दूध कुठून बनतंय बरं? मेंदूपासूनच बनतंय ना. मेंदूपासूनच त्याला उत्तेजना होतीये. मग आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने टाळायची आहे, की जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी आहे हे कळतं, त्याच्यानंतर आपल्याला मोबाईलचा वापर करायचा नाही. आणि आपल्याला अजून एक मुद्दा मला इथे सांगावासा वाटेल, की बऱ्याच जणींना प्रॉब्लेम जातो किंवा बऱ्याच जणी म्हणतात 2-2 तासाला उठावं लागतं, 2-2 तासाला मग झोपमोड होते. मग कोणीतरी दुसरं येतं, मग आईला किंवा जे काही कोणी हेल्पिंग हँड असेल, मेड असेल किंवा मग कोणी आई असेल, आजी असेल, बहीण असेल, काकू असेल, त्या उठवतात आणि बाळाला दर 2-2 तासाला दूध देतात. मग आईचं म्हणणं काय असतं, माझी झोपमोड होते, बाळ झोपूच देत नाही किंवा मग किरकिरच करतं, रडतच राहतं, सुशीच करतं. पण मग ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस आधीपासून होण्यासाठी निसर्गाने सुद्धा बाळाची वाढ होताना तुम्हाला तसं घडवलंय. जेव्हा शेवटचे 3 महिने असतात, थर्ड ट्रायमेस्टर असतात, 7वा, 8वा, 9वा महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला लघवीचं प्रमाण वाढतं, रात्री तुम्हाला 2-2 तासाला लघवीला जावं लागतं. म्हणजे तुम्हाला निसर्ग टिक-टिक करतोय, की बाळ झाल्यानंतर सुद्धा तुला 2-2 तासाला उठावं लागणार आहे. इट्स टोटली नॅचरल. तुमची झोप होऊ शकते. असं काही अपेक्षित नाही, की तुम्ही 5-6 तास कंटिन्यू साउंड स्लीप घ्यावी. जेव्हा तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन मिळेल, जेव्हा रात्री स्पेशली जे काही इम्पल्सेस आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतात किंवा जे काही प्रोलॅक्टिन जास्त रात्री सिक्रेट होतं, त्याने तुम्ही जरी 2-2 तासाला उठलात, तरीसुद्धा तुमची ती साउंड स्लीप होत असते. त्याच्यामुळे एक तर ओव्ह्युलेशन पण कमी होतं आणि पुन्हा तुमचा आपण म्हणतो, की पाळणा पण लांबायला त्याची मदत होते. म्हणजे हे जे ब्लडमध्ये प्रोलॅक्टिनचं जे प्रमाण आहे, ते जे बाळ सक करतं, त्यानी तुम्हाला एक प्रकारचं विशिष्ट सॅटिस्फॅक्शन मिळतं. म्हणून हा फक्त बाळाचा प्रवास नाहीये पोट भरण्याचा, हा तुमचा प्रवास आहे तृप्ततेचा. कारण तेवढंच बाळाला स्तनपान केल्यानंतर तेवढंच समाधान तुम्हाला मिळायला हवं. तेवढीच शांती, तेवढंच समाधान किंवा तेवढीच मनाची तृप्ती तुमची व्हायला हवी. जेणेकरून की बाळाला सुद्धा बाळ बघा तुम्ही जेव्हा दूध पिल्यानंतर सगळेजण घेतात. बाळाला बाळ हसतं. दूध पिल्यानंतर बाळ एकदम आनंदी होतं. मग काय होतं घरातले सगळे पण बाळाला खेळवतात. सगळं घरातलं वातावरण छान होतं. तुम्ही पण फ्रेश असता. हे म्हणजे योग्य स्तनपान. पण जर काम करत नाही माझं हे काम पडलंय, माझं ते काम पडलंय, मला ते केल्याशिवाय होणार नाही, रडू द्या थोड्या वेळ मी मग दूध देते. अशा ज्या काही अप अँड डाउन्स किंवा हे जे चढ-उतार असतात विचारांमध्ये, हे होऊ देऊ नका. बाळाला शांत चित्ताने, व्यवस्थित विचाराने दूध पाजा. मनामध्ये कुठलीही चलबिचलता ठेवू नका.
आता तुम्हाला गर्भसंस्कारमध्ये एक फार छान गोष्ट शिकवली जाते ती म्हणजे मेडिटेशन. मग ह्या मेडिटेशनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्यात. हे फील करायचंय, हे तुम्हाला बघायचंय तुमच्या डोळ्यांनी, की मी सकाळी लवकर उठलीये. सर्वात प्रखर किंवा सर्वात तेजोमय म्हणजे सूर्य. मग सकाळी तुम्ही उठल्यानंतर त्या सूर्याची किरणे स्वतःवरती घ्या. ते अनुभवा, की मी सर्व तेजोमय होतीये, मी सर्व शक्तिमान होतीये. माझं दूध माझ्या बाळाला कमी पडूच शकत नाही. का? कारण माझ्यामध्ये तो साठा आहे. माझ्या बाळाची भूक भागवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग हे मेडिटेशन म्हणजे दुसरं-तिसरं काहीच नसून जे तुमची विचारांची आहे, ती तुम्हाला लयबद्ध विचारांची मांडणी करायची आहे. एक तुमच्या विचारांमध्ये सूत्रबद्धता आणायची आहे, ते म्हणजे मेडिटेशन. तुम्ही कुठलंही काम करा. तुम्ही शेतात काम करा, तुम्ही घरात काम करा, तुम्ही कुठेही काम करा, पण त्या कामामध्ये 100% द्या. तुम्ही स्वयंपाक करताय, तिथं 100% देऊन काम करा, की मी आज ही भाजी बनवतेय बाळा आणि ही भाजी मला आवडते, ही पण तुला तेवढीच आवडेल आणि माझ्या स्तनांमध्ये जे दूध निर्माण होईल, जे स्तन्य आपण त्याला म्हणतो, ते पूर्ण परिपूर्ण असेल, ते भरपूर असेल, सर्व घटकांनी बनलेलं असेल आणि ते कधीही कमी पडणार नाही. ही जी भावना जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होईल मेडिटेशन थ्रू, तेव्हा तुमच्या बाळाची भूक नक्कीच शमेल त्याने. मग हे बघत असताना स्तन्याचे घटक पाहणं गरजेचं आहे. म्हणजे सायन्स तर पुढे चाललेलं आहे. त्यांनी तर सांगितलेलं आहे, की स्तन्यामध्ये हे असतं, ते असतं. पण मग बरेचदा दूध नसेल, तर मग आपण काय म्हणतो, की आपण इतर काहीतरी फूड देऊया. म्हणजे त्याला सप्लिमेंटरी काय देता येईल, तर जे आपले फॉर्म्युलेटेड मिल्क असतात किंवा पावडर असतं तुमचं, तुम्ही जे दुधामध्ये मिसळून देता किंवा पाण्यामध्ये मिसळून देता. श असतं ते, योग्य आहे ते. जेव्हा अडचण अशीच खरीच असते, तेव्हा आपण ते द्यायलाही पाहिजे. पण सोबत एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यावरती रिसर्च हा सांगतो, की जे स्तन्यामधले घटक आहेत, जे काही वॉटर आहे, प्रोटीन आहे, कार्बोहायड्रेट सगळे जे काही इतर फॉर्म्युलेटेड मिल्कमध्ये घटक आहेत, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त स्तन्यामध्ये हे घटक असतात आणि आहेत आणि हे प्रूव्ह झालेले आहे. त्याच्यामुळे स्तन्य हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे मला हा मुद्दा कधीही ग्रामीण भागातील महिलांमध्ये आढळला नाही, की माझी फिगर खराब होईल म्हणून मी दूध देणार नाही किंवा मी दूधच देणार नाही. बऱ्याच मोठमोठ्या सिटींमध्ये हा प्रश्न असतो, की ऑप्शन असतं. बाळाला दूध द्यायचं की नाही याच्यावर सगळे मिळून ठरवतात, की काय करायचं? बाळाला दूध पाजायचं की नाही पाजायचं? हिची फिगर खराब होईल किंवा मला जॉबला जायचंय, मग माझा तो टायमिंग हे होईल. मग ह्या गोष्टींचा विचार करताना आपण एक बघूया, की जेव्हा आपण जॉब करणारी जी एक स्त्री असते, त्या स्त्रीचा आपण एक मनोगत बघूया. हेलो, गुड आफ्टरनून। मेरा नाम प्रिया शिंदे है। तो मैं अभी पीएचडी कर रही हूँ। एक्चुअली पीएचडी तो मेरा नंबर जब मैं प्रेग्नेंट हुई तब उसके बाद ही लगा है। तो और उसके बाद मैंने गर्भ संस्कार किया। मैंने मैम से आयुर्वेदिक ट्रीटमेंट लिया था। मेरा रिजल्ट पॉजिटिव आया। पॉजिटिव होने के बाद मैंने जैसे मुझे मैम ने बोला गर्भ संस्कार में कम्युनिकेट करना बेबी को, फर्स्ट मंथ में कैसा डेवलप होता है, फिर सेकेंड मंथ में फीटल कैसे डेवलपमेंट, थर्ड मंथ में उसके जो स्टेजेस थे वैसे मैंने पूरे उनके फॉलो किए। उसके हिसाब से जैसे कौन कौन से मंथ में उनको कम्युनिकेट करना चाहिए, फिर कौन से मंथ में कौन से उनके सेंस ऑफ ऑर्गन आते हैं। फिर उसके बाद उन्होंने हमको एक एग्जाम्पल भी दिया था टॉर्च टेस्ट का, कि कैसे करते हैं। जब उस वक्त पे बेबी आई थिंक 5th या 6th मंथ का था, तो उस वक्त पे पता चल जाता है कि बेबी को सेंस हो रहा है कि नहीं। और फिर उसके बाद फिर हर चीज़ उन्होंने मेरे को बोला था कि सॉन्ग्स ये सुनो। वो अभी 1 ईयर की है, लेकिन विद इन 3 मंथ से उसको सब पता चलता था सॉन्ग्स के बारे में। फिर जो मैंने इंग्लिश सॉन्ग सुने वो भी, और फिर मैं उसके साथ जब कम्युनिकेट करती हूँ तो उसको हर चीज़ पता चलती है। अब मैं एज अ वर्किंग होने के कारण वो मोस्ट ऑफ द टाइम घर पे ही रहती है, लेकिन मेरे सारे फैमिली मेम्बर्स तो जब मैं मेरा वॉर्ड के अंदर थी तब मैंने उसको कम्युनिकेट किया था, दिस इज़ योर चाची, आपको इनके साथ रहना है, आपको ऐसा करना है। तो वो इतना ऐसे मेरे पीछे नहीं लगती। जैसे बच्चे 1 ईयर के होने के कारण भी सारे मम्मी के ऊपर डिपेंड रहते, लेकिन वो वैसे बिल्कुल नहीं है। वो सारी उसकी जो ये बड़ी मम्मी है उन पे ही डिपेंड है। हम बच्चे को पेट के अंदर जैसे हम उनको बताएंगे, जैसे मैम ने बोला वैसे सारे रूल्स अगर हमने फॉलो किए तो बेबी जब बर्थ लेता है तो वो वैसे ही आता है। और अभी रही बात फीडिंग के वक्त पे, तो जब अपने को मैम ने बताया था कि 8 और 9th मंथ में जस्ट ब्रेस्ट को जब मिल्क होता है तो जैसा वो मसाज वो सब करना चाहिए, वो अगर आप प्रॉपर करते हो, अच्छे से फॉलो वो सब करोगे, तो आप लोगों को ब्रेस्ट फीडिंग में प्रॉब्लम नहीं आएगी। वही अगर हम उनको अच्छे से मसाज नहीं करेंगे, उसको अच्छे से फॉलो अप नहीं करेंगे, तो ब्रेस्ट फीडिंग में बहुत सारे जो मैंने लेडीज वो उस वक्त पे देखी थी हॉस्पिटल में, उसमें तो वो बहुत ऐसे अलग ही उनको इंजेक्शन से थ्रू वो निकालते हैं, फिर वैसा करते हैं। लेकिन मैम ने जैसे बताया था वैसे मैंने पूरा फॉलो किया। और एज अ वर्किंग होने के कारण हमें खुद के ऊपर भी ध्यान देना चाहिए कि हाँ, कि हमें बेबी है, हमें उसको भी अच्छे से प्रॉपर रखना चाहिए। खुद की तरफ आज मैं फीडिंग मदर हूँ, तो मुझे खुद का डाइट के ऊपर उसको किस टाइम पे फीड वो सब करना चाहिए, और मेरा बेबी भी आज हेल्दी है। आता आपल्याला हे सगळं माहिती आहे, की स्तनपान केल्याने काय काय होतं. आईमध्ये तुम्हाला आशा वर्कर
किंवा तुम्हाला अंगणवाडी सेविका, तुमच्या आई, ताई सगळ्याजणी सांगतात की काय काय महत्त्व आहे. पण मग स्तनपानाच्या ह्या महत्त्वाबरोबरच जर तुम्ही गर्भसंस्कार वेळेवर केले, तर काय बदल होतात शरीरामध्ये किंवा तर आईला किती समाधान वाटतं, आई किती संतुष्टता फील करते, ह्या सगळ्या गोष्टी आपण आमच्या पुढच्या पेशंटकडून जाणून घेऊया, जिचं नाव आहे शिवकन्या राऊत. अतिशय ग्रामीण भागातली मुलगी आहे ही आणि हिची हिस्ट्री म्हणजे की ह्या हिस्ट्रीचा सुद्धा स्तनपानावरती इफेक्ट होतो. म्हणजे पहिलं बाळ झालं, पहिल्या बाळाच्या वेळी सिझर केलं, परंतु बाळ जगू शकलं नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट कुठेतरी दुसऱ्या बाळावर होतो. दुसऱ्या बाळावर होऊ नये म्हणून आपल्याला गर्भसंस्कार करायचे आहेत. म्हणजे एक खेड्यातली स्त्री असून सुद्धा बघा ती किती हिमतीने, म्हणजे गर्भसंस्कार हा शब्द कदाचित त्यांच्यापर्यंत गेलेलाही नसतो. परंतु तिने किती योग्य रीतीने सगळं हँडल करून आज तिचं बाळ जे काही तिच्या हातात आलेलं आहे, तिच्या चेहऱ्यावरचं समाधान बघा, तिचा साधेपणा बघा आणि तिची प्रतिक्रिया बघा. माझे नाव शिवकन्या जनार्दन राऊत आहे. तर मी मॅडमकर गर्भसंस्कारची ट्रीटमेंट घेतली होती. माझा पहिला गर्भ 5 महिन्याचा खराब झालता. सिझेरियन करून गर्भ माझा काढून घेतला होता. तर मी मॅडमकर 3 महिने ट्रीटमेंट घेतली. तर 3 महिने ट्रीटमेंट घेतल्याने मॅडमनं मला सगळं व्यवस्थित सांगितलं होतं. तर मला 2च महिन्यात फरक पडला. 2च महिन्यात मी प्रेग्नेंट झाले. मॅडमकडून प्रेग्नेंट झाल्यावर मॅडमनं मला गर्भसंस्काराची माहिती दिली. तर बाळाला कसं धरायचं, बाळाला कसं दूध पाजायचं, दुधाबद्दल काय खायचं काही नाही, सगळं मॅडमनं सांगितलं. बाळाचं दर महिन्यात पौष्टिक आहार भेटला पाहिजे बाळाला नाहीला प्रेग्नेंट होते तेव्हा. तर मॅडमनं मला पूर्ण समजून सांगितलं होतं. तुमच्या बाळाचं यश आणि अपयश तुमच्या स्तनपानावर अवलंबून आहे. स्तनपान करतानाच्या विचारांवर अवलंबून आहे. यामध्ये जे आपण म्हणतो की आईचं कॅल्शियमचं प्रमाण देखील वाढतं. म्हणजे फार काही वेगळं कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्याची गरज पडत नाही. आईचे हाडं पण मजबूत होतात. त्याच्यानंतर वेगवेगळे जे काही जीवघेणे आजार असतात, ज्याची की आपल्याला नावंही माहिती नसतात, यापासून आई आणि बाळ या दोघांचंही संरक्षण होतं. आणि मी आवर्जून इथं सांगेल की पहिले 6 महिने बाळाला फक्त आईचं दूध द्या. बरेच जण म्हणतात की मग आम्ही गुटी देऊ का? बऱ्याच जणांचे प्रश्न असतात. मग आम्ही हे उगाळून देऊ का? ते उगाळून देऊ का? कुठून कुठून शोधून आणतात ते ग्रामीण भागातील महिलांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर माझं किंवा आमच्या सगळ्या डॉक्टरांचं हेच म्हणणं आहे की 6 महिने तुम्ही बाळाला फक्त आणि फक्त स्तनपानच द्या. याच्यामध्ये प्रश्नच येत नाही की मी काजू बदाम देऊ का? ते उघळून देऊ का? कारण आईचं दूधच याच्यामध्येच असे घटक आहेत की इतर सगळ्या घटकांमध्ये जरी तुम्ही पाहिलं की काय कमी जास्त आहे, पण आईच्या दुधामध्ये काहीच कमी जास्त असणार नाही. त्याच्यामध्ये सगळं काही समावेशित आहे. त्याच्यामुळे आईचं दूध हे बाळाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग आता हे दूध देताना आपण स्पेशली का विचार करतो? आता इथे तुम्हाला थोडीशी इंग्लिश स्लाईड दिसेल, पण मला माहिती आहे की तुम्ही समजू शकता हे थोडं छोटं मोठं तर इंग्लिश आपल्याला यायलाच पाहिजे, कारण आपल्या बाळाचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा आहे. मग याच्यामध्ये कोशंट्स असतात, म्हणजे काय अंक असतात हे, जसं की फिजिकल कोशंट, इंटेलेक्च्युअल कोशंट, इमोशनल कोशंट आणि स्पिरिच्युअल कोशंट. म्हणजे आपल्या बाळाचा आध्यात्मिक बुद्ध्यांक, इमोशनल म्हणजे भावनिक बुद्ध्यांक, आपल्या बाळाचा जो काही ॲक्च्युअली आपल्या बाळाची बुद्धी किती आहे त्याचा एक आलेख असतो आणि एक आपल्या बाळाची शारीरिक क्षमता किती आहे याचा जो आलेख असतो. हे सगळे जे काही आलेख आहेत, हे सगळे नंबर्स आपल्या स्तनपानावर अवलंबून आहेत. तुम्ही किती स्ट्रॉंग असाल त्याच्यावरती ही बाळाची जडणघडण घडलेली आहे. का? कारण आपण आज बघतो एखाद्या शाळेमध्ये किंवा कोणी आलं आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरात पाहुणे आले कोणी, तर आपलं बाळ कसं बिहेव करतं हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. आपण जर एकाच घरातल्या 2 मुलांचा फरक पाहायला गेलो, तर लहान आणि मोठ्यामध्ये जेवढा फरक तुम्हाला प्रामुख्याने जाणवतो, तेच फरक स्तनपान दिल्याने न दिल्याने याने जाणवतो. म्हणजे आपल्याला जे स्पष्ट होतंय की आईच्या विचारांच्यावर बाळाचा विकास अवलंबून असतो. म्हणून हे जे आहेत सगळे अंक, ज्याच्यामध्ये आपल्याला बाळाला मांडणी करायची, आपल्याला बाळाला स्ट्रॉंग बनवायचे. आपण जर एका बाळाला स्ट्रॉंग केलं तर आपल्या देशाचा विकास होऊ शकतो. एक लक्षात घ्या की म्हणजे आपल्याला हा गर्भसंस्कार हा प्रोग्राम हा फक्त असा लिमिटेड नसून ह्याची व्यापकता लक्षात घ्या. आपल्याला उत्कृष्ट पिढी घडवायची. आपल्याला फक्त एक बाळ घडवण्याऐवजी एक पिढी जर उत्कृष्ट घडली तर आपल्या देशाचा विकास नक्कीच होईल. असाच आपण एक गर्भसंस्काराची पुढची प्रतिक्रिया बघणार. म्हणजे जेव्हा 7व्या-8व्या महिन्यामध्ये आपल्याला सांगितलेलं असते की बाळ वरती आहे, मग बाळाचं वजन कमी आहे, तुम्हाला सिझरच करावं लागेल. मग या स्तनपानाच्या संदर्भात घरासोबतच घराचे इतर जे काही मंडळी असतात त्यांनी सुद्धा कसा सपोर्ट करणं गरजेचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.
माझं नाव कोमल अमोल मुळे आहे. शाश्वत गर्भसंस्कारामुळे मला खूप फायदा झाला. 7व्या महिन्यामध्ये जेव्हा बाळाचं डोकं वर होतं, मग डॉक्टरांचं म्हणणं होतं की ते जर खाली डोकं गेलं तरच तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. तर गर्भसंस्कारामुळे आणि मॅमने मला नेहमी प्रोत्साहन दिल्यामुळे आणि पॉझिटिव्ह विचार करून त्यांनी जेव्हा मला सांगितलं की तू हे प्राणायाम कर, त्याच्यामुळे तुला फायदा होईल, त्यामुळे मी मेडिटेशन करून आणि गर्भसंस्कारामध्ये जे जे काही गोष्टी मॅमने मला सांगितल्या त्या मी फॉलो केल्या आणि त्यामुळे मला माझ्या बाळाचीही छान वाढ झाली. आणि समजा ब्रेस्ट फीडिंग दूध वाढावं म्हणून मॅमने मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, समजा मसाज करणे वगैरे त्या मी केल्या आणि त्यामुळे माझं बाळ खूप हेल्दी झालं. त्यामुळे गर्भसंस्कारामुळे मला म्हणजे कसं मेडिटेशन करायचं, प्राणायाम कसे करायचे वगैरे ते मॅमने सांगितलं आणि त्यामुळे मला खूप फायदा झाला. मी प्रभावतीमुळे, माझी सून कोमल अमोलमुळे, तर आम्ही गर्भसंस्कारामध्ये ताठी मॅडमकडे ट्रीटमेंट घेतली. तर त्यांच्या ट्रीटमेंटमुळे आम्हाला खूप फायदा झाला. आमचं बाळ पण खूप हेल्दी झालं. पहिल्या मुलीच्या वेळेस त्यांना थोडं दुधाचं वगैरे कमी पडलं होतं, पण या मॅडममुळे, आमच्या या संस्कारामुळे आम्हाला खूप बाळ पण आमचं हेल्दी झालं आणि सगळ्या याच्यात व्यवस्थित झालं एकदम. एक फार छान श्रेष्ठत्वाचं उदाहरण देताना आपण म्हणतो की सौमनस्यम गर्भधारणानाम श्रेष्ठतम. म्हणजे आपलं मन जर प्रसन्न असेल ना, तर गर्भधारणा राहण्यामध्ये ती गोष्ट श्रेष्ठ आहे. म्हणजे आजकाल जर समाजामध्ये आपण बघायला गेलं तर आई होणाऱ्यांपेक्षा आई न होणाऱ्या आयांचं प्रमाण जास्त आहे. मग ही कुठंतरी जर तफावत आपल्याला दूर करायची असेल तर आपल्याला एक व्यवस्थित गर्भसंस्काराचं शिक्षण सगळ्या समाजाला देणं गरजेचं आहे. जे काही तुम्ही सगळ्याजणी कामं करता, आशा असो, अंगणवाडी सेविका असो किंवा वेगवेगळे कार्यकर्ते असू देत, हे वेगवेगळे ग्रुप जे काम करतात, त्यांच्यामध्ये जर आपण ही जर संकल्पना रुजवली गर्भसंस्काराची, तर निश्चितच ही जे स्तनपानाचा जो काही विषय असतो किंवा स्तनपानाचा विषयी फारसं बोललं जात नाही किंवा स्तनपानाविषयी एक बुजरेपणा होतो. म्हणजे जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा जर त्या मुलीला जर स्तनांचा काही आजार असेल किंवा जे काही समोरचं जे निप्पल असेल ते जर मध्ये गेलेलं असेल तर ती कधीही नाही दाखवणार. तिचं लग्न झाल्यानंतर तेव्हा ती गोष्ट लक्षात येते आणि याचा परिणाम होतो तो त्या बाळाच्या दूध पिण्यावर, स्तनपानावर. म्हणून हे जे सुरुवातीपासूनच जे घरामध्ये वातावरण आहे ते फ्रेंडली असणं गरजेचं आहे. आपण आपल्या वाढत्या मुलींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून की पुढं भविष्यात होणाऱ्या त्या बाळाच्या आहाराची सोय व्यवस्थित व्हावी याचा विचार आपण आधीपासूनच करायला हवा. याच्यामध्ये जेव्हा आपण प्रामुख्याने ह्या गोष्टींचा विचार करतो, त्याच्यामध्ये अजून एक मला खूप छान उदाहरण तुमच्यासमोर ठेवावंसं वाटेल, ते आहे आमच्या शकीला दीदींचं. म्हणजे जेव्हा पहिल्या बाळाच्या वेळेस फारशी गर्भसंस्काराची कल्पनाही नव्हती. मग यावेळेस काय झालं, तर पहिलं बाळ ज्या पद्धतीचं झालं, थोडंसं अपंगत्व आलं, परंतु मग परतही 1-2 बाळ तसेच झाले किंवा तिला जो मानसिक त्रास सहन करावा लागला, ह्यामध्ये तिला कुठलंही नॉलेज नव्हतं. पण मग पुढे जेव्हा तिला ज्ञान आलं की असंही असतं, आपण 9 महिने व्यवस्थित विचार करणं गरजेचं आहे, व्यवस्थित खाणं पिणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित गोळ्या औषधी घेणंही गरजेचं आहे. मग जेव्हा तिने सेकंड टाईम पूर्ण गर्भसंस्कार फॉलो केलं, सेकंड टाईम तिला पूर्ण ह्या गोष्टींचं ज्ञान झालं. म्हणून इथं काय लिहिलंय मी, नॉलेज इज पॉवर. ह्या सगळ्या गोष्टींचं जेव्हा तिला ज्ञान झालं आणि तिने ही शक्ती म्हणून त्याचा वापर केला, तेव्हा तिचं होणारं जे दुसरं बाळ आहे ते किती छान सुदृढ झालेलं आहे. मला तुमच्या सगळ्यांसमोर तिचं मुद्दामून उदाहरण यासाठी ठेवावं वाटलं की कसं आपण ह्या एवढ्या धावत्या जगामध्ये आपण फक्त 9 महिने आपला विचार करतो की बाळ राहिलं, चला झालं, दवाखान्यातून जाऊन आलो, झालं. एवढं सीमित नाहीये. तर त्याही पुढे जाऊन कसं आपण आपल्या घरच्या सगळ्या मेंबरला इन्व्हॉल्व करून याचं महत्त्व सगळ्यांना जाणून देऊ, त्याबाबत आपल्या शकीलाचे छान 2 बाळ आपण बघूया आणि शकीलाचं मतही बघूया. हेलो, मेरा नाम शकीला है, शेख अज़हर है. हम तब प्रेग्नेंट थे पहले से, तो हमारे बच्चे को केयर नहीं करा, इसलिए हमने बोला हो जाएगा. हमने मैम से सलाह ली, मैम ने सब जैसे समझाया हमने वैसा ही सब किया और हमारा बेबी एकदम हेल्दी है और अच्छा भी है. अगर किसी को भी प्रेगनेंसी हुई तो सलाह लो डॉक्टर से बात करो, सब डॉक्टर के हिसाब से बोलो या उनसे सलाह लेके जैसा बोलते हैं वैसा करो, तो सब हेल्दी है. एक खूप कॉमन प्रश्न असतो मुलींचा की माझं बाळ वेळेवर झोपत नाही, मग त्याचा सकाळी जन्म झालेला आहे किंवा त्याचा रात्री जन्मलेला झालेला आहे, मग रात्री जागतो, सकाळी उठतो. हे फार कॉमन आहे. पण जर आपण बाळ पोटात असताना त्याला ह्या गोष्टी जर जाणून दिल्या
की तुझं जे आहे, ही सकाळ आहे, मी आता उठत आहे, ही दुपार आहे, मी झोपत आहे किंवा मी आराम करते आणि ही रात्रीची वेळ आहे. हे 7 ते 8 तास तुला व्यवस्थित आराम मिळेल. या सगळ्या गोष्टींची जर उदरात असतानाच, गर्भाशयात असतानाच आपण जर बाळाला जाणीव करून दिली, तर निश्चितच ते बाळ घरामध्ये एक अद्वितीय असा आनंद घेऊन येईल. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे, ती म्हणजे की जेव्हा आई आजारी असते किंवा जर 9 महिने आईला विशिष्ट आजाराने ग्रस्त असेल आई, तर आई सतत त्याच विचारांमध्ये असते किंवा मग बाळाची डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा जर आईला थायरॉईड असेल किंवा आईला डायबिटीज म्हणजे जे काही गर्भावस्थेमध्ये उत्पन्न होणारे जे रोग असतात ते असेल, तर आईचं कंटिन्यू बाळ झाल्यानंतर एकच रडगाणं असतं. हा झाला की नाही तेव्हापासून मला थायरॉईडच लागला. हा झाला की नाही तेव्हापासून माझं पोटच सुटलं. ही झाली की नाही तेव्हापासून माझं डोकंच दुखतं. हा झालं की नाही तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावर वांगच आले. पण ही कुठेतरी हे मिटवण्यासाठी, कारण ही चेन कुठेतरी आपल्याला ब्रेक करावीच लागेल ना. आपण त्या एवढ्याशा बाळावर जर लहानपणापासून असे जर आपण एक विशिष्ट प्रकारचे जर विचार बिंबवत गेलो, तर तो काय समजेल उद्या मोठं होऊन माझ्यामुळे माझ्या आईला त्रास होतो. ही कुठेतरी आपल्याला ही विचारांची शृंखला सुद्धा बदलायची आहे आणि ही बदलताना आपल्याला आधीपासूनच विचार करायचा आहे की मी परिपूर्ण आहे आणि माझ्या बाळाला सुद्धा परिपूर्ण आहार मी देत आहे. स्तनपान हा गर्भसंस्कारमध्ये समावेशित करण्याचा विषय यासाठीच आहे की सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत तर असतात. स्थिती माहिती आहे, त्याच्यामुळे काय होतं काय नाही हेही माहिती आहे, त्याच्याचे दुष्परिणाम तर नाहीतच निश्चितच, पण त्याचे योग्य परिणामही तुम्हाला माहिती आहेत. पण त्याचा अजून थोडासा सखोल खोलाने विचार किंवा त्याच्यामध्ये एक खोलवर कुठेतरी जाऊन विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याचदा पाहायला मिळतं की गप्पा मारतात आणि इकडे स्तनपान सुरू आहे. मग त्या गप्पा मारण्यामध्ये बाळाचं दुर्लक्ष विचलित होतं. मग बाळ मध्येच सोडून देतं किंवा बरेचदा असं होतं की आईचंच लक्ष नसतं. मग अशा वेळेस बाळाचं काय होतं, बाळाचं जी काही वाढ एक सिक्वेन्स बनलेला असतो, तेवढ्या वेळाकरता जे आईचं दूध निर्मिती होते, ते बाळाचं पोट भरेल एवढं असतं. निश्चितच आईमध्ये ही कॅपॅसिटी असते. म्हण वापरले जाते की बाळाचं पोट भरलं की नाही हे आईलाच कळतं. ठीक आहे. मग आई जरी ते कितीही मोठं झालं तरी आईलाच कळतं बाळाचं पोट भरलेलं. मग लहान असताना का कळू नये? मग ही शंका का मनात यावी की माझ्या दुधामुळे माझ्या बाळाचं पोट भरते की नाही भरत? निश्चितच भरणार, कारण तुमच्यामध्ये तुम्ही ते 9 महिने ते संस्कार केलेले आहेत. स्तनपानाच्या ज्या काही तुम्हाला गोष्टी तुम्ही इथं शिकत आहात, इथं तुम्ही शिकला आहात, त्याचा परिणाम, त्याचं तुम्हाला जे निश्चित रूपांतर आहे ते तुम्हाला मोठं झाल्यानंतर दिसेल. मी एक फार छान उदाहरण सांगते नेहमी माझ्या ग्रामीण भागातील स्त्रियांना किंवा माझ्या मैत्रिणींना. मी मैत्रीणच म्हणेल, कारण तुमच्या ह्या सगळ्या अनुभवामधून मी सुद्धा गेलेली आहे. मी सुद्धा 2 मुलांची आई आहे आणि जेव्हा हे अप अँड डाऊन्स तुमच्या शरीरात घडले ते माझ्याही शरीरात घडलेले आहेत एक आई म्हणून. मी एक उदाहरण देते फार कॉमन असं, की जेव्हा तुम्ही एक कॅसेट रेकॉर्ड करता, ठीक आहे. जेव्हा आता माझंही जेव्हा रेकॉर्डिंग होत असतं किंवा आपण जेव्हा एक विशिष्ट आवाज रेकॉर्ड करतो आणि मग किंवा एक मूव्ही रेकॉर्ड झालेला असतो आणि तो तेव्हा सुरू नसतो, आपण तो नंतर बघायला थिएटरमध्ये जातो, ठीक आहे. मग प्रेग्नन्सी ही अवस्था ही अशीच आहे की जेव्हा हे रेकॉर्डिंग होत आहे, 9 महिने रेकॉर्ड होत आहे आणि ती कॅसेट बाळ जन्माला आल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर ऐकायची आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जे जे गाणे टाकाल तेच तुम्हाला ऐकायला मिळतील. तुम्ही त्याच्यामध्ये जे जे गुण टाकाल, अवगुण टाकाल ते तुम्हाला ऐकायचे. कारण एखादी घटना घडली, तुमच्या सासूसोबत काहीतरी झालं वादविवाद किंवा नवऱ्यासोबत झालं, त्या बाळाला काही संबंध नाही. सासू आहे, नवरा आहे, कोण आहे, व्यक्ती कोण आहे माहिती नाही. पण तेव्हा तुम्ही काय विचार केलाय, हे असंच करतात, माझं असंच होतं. मग तुम्ही रागारागाने जेवण नाही करणार, मग काही कधी गोळ्या नाही घेणार. पण ह्याचा परिणाम कुठं होत आहे, तुम्ही ते विचार करताय. मग बाळावर पण तेच संगोपन होईल ना. बाळापर्यंत काय विचार जात आहे की हो हा राग आहे, म्हणजे तुम्ही त्या क्षणाला जे तुमचं ब्लड प्रेशर वाढतं ते बाळाचं सुद्धा वाढतं, कारण बाळ तुमच्या उदरात वाढते. एक जी नाळ नावाची गोष्ट आहे, त्यांनी बाळ आणि तुम्ही जोडले गेलेले आहात. अशाच एका छान आपल्या पुढच्या मैत्रिणीचं मनोगत आपण ऐकूया, जिने खूप छान गर्भसंस्कार केले आणि तिचं बाळ आज खूप छान हसतंय, खेळतंय, वेळेवर उठतंय, वेळेवर झोपतंय. ॲक्च्युली बघायला गेलं तर 5-6 वर्ष बाळ नसल्यामुळे ती फार टेन्शनमध्ये होती. पण एक छान जेव्हा तिला नैसर्गिक गर्भधारणा झाली, त्यानंतर एक छान बाळाला तिने जन्म दिला आणि मग ह्या बाळाचं रूपांतर जे काही स्तनपानामुळे त्याच्या चांगल्या गुणांमध्ये झालं ते आपण बघूया. नमस्कार, मी प्रिया पवार. मी मॅडमकडे प्रेग्नन्सी राहण्या अगोदरपासून ट्रीटमेंट घेतलेली आहे. मॅडममुळेच मला प्रेग्नन्सी पण राहिली आणि मी मॅडमकडे गर्भसंस्कार केले. पहिल्या मंथपासून शेवटच्या 9 मंथपर्यंत गर्भसंस्कार केले. मॅडमच्या त्या गर्भसंस्कारचा मला खूप जास्त फायदा झाला. माझा बेबी आता खूप छान फीड करतो, खूप छान झोपतो, त्रास बिलकुल देत नाही आणि तो इतर गोष्टींमध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह आहे. त्याला बाकीच्या गोष्टी खूप लवकर कॅच होता. हे सगळं गर्भसंस्कारमुळेच झालेले आहे. मॅडमच्या गर्भसंस्कारचा मला खूप जास्त फायदा झाला. थँक्यू.
शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेल की आकाशाची केली शाई, समुद्राचा केला गागट, तरी आईची महती कुणालाही लिहिता येत नाही. ही महती किंवा या स्तनपानाची ही जी महती आहे ती मी माझ्या एका लेक्चरमध्ये तर निश्चितच संपवू शकत नाही. पण माझ्याकडून जे काही मला अनुभव आले, मी जे काही मुलींकडून शिकले, ॲक्च्युअली शिकले म्हणायला हरकत नाही. फक्त स्पेशली ग्रामीण मुलींमध्ये जेव्हा मी हे काम करते, म्हणजे गेली 2-3 वर्ष मी सक्रियपणे जेव्हा याच्यामध्ये काम करते, तेव्हा मला बऱ्याच गोष्टी आढळल्या. त्यांचं बॉन्डिंग स्ट्रॉंग करण्याचा मी प्रयत्न केला. त्यांना फिजिकलीपेक्षा कुठेतरी मनाने ज्या कुठेतरी खचल्या होत्या आणि त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स यायचे ते मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि स्तनपानाच्या बद्दल मला प्रामुख्याने ज्या ज्या गोष्टी दिसल्या, अनुभवास आल्या, त्या मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितच या सगळ्या माहितीचा तुम्हाला फायदा होईल आणि एक आई म्हणून जी परिपूर्णता स्तनपानाने तुम्हाला यायला हवी ती नक्कीच येईल. तेव्हा बिनधास्त राहा. तुमचं दूध अजिबात कमी होणार नाही. तुम्ही एका खूप छान उत्कृष्ट अशा बाळाला जन्म देणार आहात किंवा जन्म दिलेला आहे आणि ते बाळ नक्कीच तुम्हाला तुमचं जे काही अनमोल मातृत्वाची देणगी आहे ती नक्कीच परिपूर्ण करेल. गर्भसंस्कार एक नवीन पाऊल या कार्यक्रमात मला माझे अनुभव शेअर करण्याची जी काही संधी मला आदरणीय कलेक्टर सरांनी आणि मोक्षदा पाटील मॅमनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभारी आहे. धन्यवाद.